नमस्कार. चला, आज आपण मराठी रंगभूमीच्या इतिहासातल्या एका अशा वादळी पर्वाबद्दल बोलूया ज्याने खरं तर सगळं काही बदलून टाकलं. हो, आपण बोलतोय प्रायोगिक रंगभूमीबद्दल. पण आधी एक प्रश्न, कधी विचार केलाय की एखादं नाटक जे फक्त काही तासांसाठी सादर होतं ते आपल्या अख्ख्या समाजव्यवस्थेच्या मुळांना हादरा देऊ शकतं का? शक्य आहे हे? या प्रश्नाचं उत्तर एका नावात दडलेलं आहे. एक असं नाव ज्याने खरोखरच एक हादरा दिला, आणि ते नाव होतं विजय तेंडुलकर. विजय तेंडुलकर, एक असे नाटककार ज्यांनी समाजासमोर कुठलाही मुलामा न ठेवता एक आरसा धरला. जसा आहे तसा खराखुरा समाज त्यांनी दाखवला, आणि म्हणूनच प्रायोगिक मराठी रंगभूमीचा एक सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता हेच बघा ना, त्यांच्या सखाराम बाइंडर या प्रचंड गाजलेल्या आणि तितक्याच वादग्रस्त नाटकातलं हे एक वाक्य, स्त्री ही पुरुषाचं घर सांभाळायला आणि त्याला लैंगिक सुख द्यायला असते, या एका वाक्याने थेट लग्न नावाच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या संस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. आणि मग काय झालं असेल, कल्पना करा. प्रचंड विरोध, भर सभेत अपमान, सगळीकडे वादच वाद. त्यांच्यावर अनैतिकतेचे शिक्के मारले गेले. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की तेंडुलकर मागे हटले नाहीत. त्यांनी व्यवस्थेशी तडजोड केली नाही. मग साहजिकच प्रश्न पडतो की तेंडुलकरांच्या कामात असं नेमकं काय होतं की इतकं वादळ उठलं? त्यांच्या नाटकांना प्रायोगिक असं का म्हटलं गेलं? आणि मुळात ही प्रायोगिकता म्हणजे आहे तरी काय? तर बघा, प्रायोगिकता म्हणजे नाटकाचा कुठला प्रकार किंवा कॅटेगरी नाहीये, तो एक गुणधर्म आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर जे काही पारंपरिक आहे, जे नेहमीच आहे, त्यापेक्षा काहीतरी वेगळं करून पाहण्याचा प्रयत्न. मग तो वेगळंपणा विषयात असेल, मांडणीत असेल किंवा आशयात असेल. म्हणजे ठरलेल्या वाटेवरून न चालता नवी वाट शोधणं. फरक अगदी स्पष्ट आहे, नाही का? एकीकडे आहे पारंपरिक रंगभूमी जी ठरलेल्या नियमांना धरून चालते, तर दुसरीकडे प्रायोगिक रंगभूमी जी हेच नियम मोडण्यासाठी ओळखली जाते. पारंपरिक नाटक गोष्टीभोवती फिरतं, तर प्रायोगिक नाटक थेट विचाराला हात घालतं. एक आपल्याला सोयीस्कर गोष्टी दाखवतं, तर दुसरं आपल्याला अस्वस्थ करणारी सत्य समोर आणतं. पण हे लक्षात घ्यायला हवं की हा लढा फक्त तेंडुलकरांचा नव्हता. त्यांच्या या धाडसी विचारांमधून एका संपूर्ण चळवळीचा जन्म झाला होता. ही गोष्ट आहे साधारण 1960 नंतरची. व्यावसायिक तिकीट बारीवर चालणाऱ्या नाटकांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची गरज भासू लागली. आणि मग 1960 ते 1980 हा जो 2 दशकांचा काळ होता, तो या चळवळीचा सुवर्ण काळ ठरला. एकापेक्षा एक जबरदस्त नाटकं याच काळात आली. आणि हो, ही चळवळ आजही थांबलेली नाही, ती वेगवेगळ्या रूपात पुढे चालली आहे. या चळवळीची 2 प्रमुख नावं म्हणजे नाटककार म्हणून विजय तेंडुलकर आणि दिग्दर्शिका म्हणून विजया मेहता. आणि गंमत म्हणजे या क्रांतीची रणभूमी कुठली मोठी थिएटर्स नव्हती, तर मुंबईतल्या छबेलदास शाळेचा हॉल किंवा वालचंद टेरेससारखी अगदी साधी ठिकाणं होती. याच छोट्या जागांमध्ये मोठ्या विचारांना पंख फुटत होते. बरं, मग ह्या नाट्यक्रांतीची नेमकी ओळख काय होती? अशी कोणती वैशिष्ट्य होती ज्यामुळे ती वेगळी ठरली? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तत्त्व होतं आशय प्रधान. म्हणजे कथानक काय आहे यापेक्षा त्यातून कोणता विचार मांडला जातोय हे जास्त महत्त्वाचं होतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे प्रतिकात्मक मांडणी. मोठमोठे सेट्स किंवा भडक कपड्यांऐवजी कमीत कमी गोष्टी वापरून प्रतिकांमधून नाटकाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जायचा. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून एक नवा प्रेक्षक वर्ग तयार झाला, जो फक्त मनोरंजनासाठी नाही तर काहीतरी विचार करायला लावणारे अनुभव घेण्यासाठी येत होता. तर मग या सगळ्या वादळाचा, या क्रांतीचा मराठी रंगभूमीवर काय परिणाम झाला? आपल्याला यातून काय मिळालं? या चळवळीने मराठी रंगभूमीला एक जबरदस्त देणगी दिली. तिने विचार आणि नाविन्याला महत्त्व देणारा एक असा सशक्त प्रवाह निर्माण केला, जो आजही आपल्या रंगभूमीला समृद्ध करतोय. आणि हाच वारसा आपल्याला आजच्या एका महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. आजच्या या डिजिटल जगात, जिथे लोकांच्या आवडीनिवडी क्षणाक्षणाला बदलत आहेत, अशा काळात रंगभूमीवरचा प्रयोग नेमका काय असू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?